रामेश्वर फाट्यावर एसटी बस व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू। देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्याजवळ गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10:15 वाजेच्या सुमारास एसटी बस व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन मोटारसायकलवरील तिघांचा जागीच मृत्यू झालाय। पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सटाणा आगाराच्या एसटी बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार पुणे सटाणा आगाराची बस क्रमांक MH14 LX 7851 पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जात असताना भावडबारी घाट उतरून रामेश्वर फाट्यावरील एका हॉटेलजवळ MH17 AY 2341 क्रमांकाच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील तिघेही बसच्या चाकाखाली आल्याने मृतांच्या शरीरांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे प्रथमदर्शनीच्या वतीने सांगण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान मोटारसायकलवरील तिघांपैकी एका मृताची ओळख पटली असून अंबादास एकनाथ कुवर राहणार आजक असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे, तर ते भौर येथे कामाला असल्याचे प्रथमदर्शनी समजते। उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास देवळा पोलीस करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60। संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड। मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक।